नमस्कार मंडळींनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता कीर्ती ही तिच्या बेडरूममध्ये तोंड धुवून फ्रेश होत तिथे आलेली असते आणि आता तोंडाला आता कपड्याने पुसून काढत ज्यावेळेस आता सुहास हा कॉटवर असतो. एकदम सुहास आता कीर्तीकडे बघतो आणि मोठमोठ्याने हसू लागतो. कीर्तीला वाटतं की याला वेड लागलं की काय. सुहासच्या कानात हेडसेट असतात. कीर्ती आता सुहासकडे बघते आणि म्हणते की अरे एवढ्या मोठ्याने काय ओरडतोयस, वेड लागलं की काय, तुला कानातलं बाहेर काढ अगोदर. आणि सुहास आता उठून उभा राहतो, कीर्तीचे हात धरतो आणि पुन्हा नाचू लागतो. कीर्ती म्हणते की सुहास अरे झालंय काय नेमकं. आणि लगेच आता सुहास म्हणतो की कीर्ती आता आपल्या आयुष्यात ना पैशाचा पाऊस पडणार आहे. कीर्ती आता अवाक होते आणि आता सुहासला म्हणते की नेमकं झालंय काय सुहास. आणि त्यानंतर आता सुहास म्हणतो की कीर्ती मी ज्या कंपनीचे शेअर्स विकत घेतले होते ना, ते शेअर्स घेतल्याबरोबर किती पटीने वाढले माहिती आहे का तुला. तर कीर्ती म्हणते किती. सुहास म्हणतो 5 पटीने वाढले. आणि पुन्हा आता सुहास हा नाचू लागतो. कीर्ती म्हणते हे बघ सुहास, त्या कंपनीचं हे नाव मी कधीच ऐकलं नाही आहे. लगेच आता सुहास म्हणतो की अगं आपण आंबा विकत घेतो त्यावेळेस आपल्याला माहिती आहे का आंबा कोणत्या झाडाचा आहे ते. कीर्ती म्हणते खरंच बरं का सुहास, मला हे नावसुद्धा माहिती नाही. आणि आता सुहास म्हणतो की मला ना हा आनंद आता एकट्याला साजरा करू दे. असे सुहास बोलताच आता लॅपटॉप आपल्या छातीशी कवटाळत सुहास आता पुन्हा कॉटवर बसतो आणि लॅपटॉपला घेऊन झोपत आता सुहास आनंद व्यक्त करत असतो. सुहास आता कीर्तीला म्हणतो की झोप झोप कीर्ती, आणि तू सुद्धा एन्जॉय कर. इकडे आता शिवाच्या त्या सगळ्या टीचिंग करणाऱ्या मुली आता आशूसमोर येतात. दुसऱ्या दिवशी सकाळी आशू आता त्यांच्याकडे बघतो आणि रात्रभर त्यांनी पहारा दिल्याचे आता आशूला समजते. आशू आता त्यांचे आभार मानतो. त्या मुली म्हणतात की तुम्हाला भेटायचं होतं पण रात्री तुम्हाला झोप लागली होती आणि तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं काही करता म्हणून थँक्यू असे म्हणत हात जोडतच आशू त्यांचे आभार मानतो. आणि तेवढ्यात आता दुसरी मुलगी म्हणते की अहो आम्ही असं काहीच नाही केलं आणि आम्ही जे केलं ना ते आम्हाला थोडं तरी करू द्या ना. कशाला थँक्स म्हणता. तर आता आशू म्हणतो नाही म्हणणार थँक्स. इकडे आता आशू म्हणतो की रात्रभर तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं. इकडे आता माझ्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही पण तुम्ही मात्र माझ्यावरती विश्वास कसा ठेवला असे म्हणत आशूच्या डोळ्यात आता पाणी येतं. तेवढ्यात आता त्या मुली म्हणतात की शिवा आम्ही तुला जेवढं ओळखतो तेवढंच जेजूलासुद्धा ओळखतो आणि जेव्हापासून ट्रेनिंग सुरू झालं आहे तेव्हापासून आम्ही माणसं चांगलीच ओळखायला लागलो असे त्या मुली आता शिवाला बोलतात. आणि त्या मुली म्हणतात की आशू जिजूवर आमचा पूर्ण विश्वास आहे, ते असं कधीच करणार नाही. पुन्हा एकदा आशूवर त्या मुलींनी विश्वास ठेवलेला असतो आणि विश्वास दाखवून दिलेला असतो. त्या मुली म्हणतात कुणी काही म्हणू आम्ही तुमच्यासोबत आहे. आशू म्हणतो की त्या मुलीने ना सगळ्यांना माझ्या विरोधात आता उभं केलंय. आणि लगेच आता रडतच आशू म्हणतो की पण माझी शिवा माझ्यासोबत आहे. त्या मुली म्हणतात हे बघा तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि लगेच आता शिवा म्हणते की तुम्ही जे काही करताय ना आमच्यासाठी ते खूप अनमोल आहे मुलींनो. इकडे आता वंदना, दिव्या, माई आजी सगळेजण आता घरामध्ये बसलेले असतात. वंदना, माई आजी दोघीही आता शिवा आशूचा विचार करत असतात. तर तेवढ्याच चंदन तिथे येतो. चंदन म्हणतो काय झालं. तर दिव्या म्हणते कसलं काय, नेहमीचंच आहे ते शिवाचं टेन्शन. चंदन म्हणतो की आणि दिव्या तू एवढी रिलॅक्स का बसू शकतेस आणि अशी का बसलीस, तुला टेन्शन नाही येत का. दिव्या आता चंदनकडे बघते. दिव्या म्हणते चंदन तुझ्या बोलण्याला काही अर्थ आहे का, म्हणजे मी नाश्तासुद्धा करू नको का आणि नुसतं तसंच बसून राहू का. आणि चंदन म्हणतो की तुला ना कधी सरळ बोलताच येत नाही का दिव्या. माई आजी म्हणते की चंदन तिला सांगून काही उपयोग आहे का, मग कशाला सांगतोस. त्या पोराला ना किती त्रास होतो हे दिव्याला काय कळणार, तिला सांगून काहीच उपयोग नाही आहे चंदन. वंदना विचार करत म्हणते की शिवानी एकटी हे सगळं कसं हँडल करणार काय माहिती. दिव्या म्हणते आई तू काही टेन्शन घेऊ नकोस, ही शिवा आहे बरोबर करील. चंदन म्हणतो की पण आई आपल्याला जेवढी मदत होईल ना ती सगळी मदत आपण त्यांना करू बरं का. वंदना म्हणते ती तर करायलाच हवी. दिव्या म्हणते की कशाला आगीतून फुफाट्यात पडतायत, तुम्ही त्यांना मदत करायला जाल पण ते तुमचाच गैरफायदा घेतील आणि तुमच्यावरच उलट आरोप करतील. आणि आता माई आजी वंदना दोघीही दिव्याला म्हणतात की दिव्या तू गप्प बसतेस का. दिव्या म्हणते की मला का गप्प करता, त्या उर्मिला काकूंनी काय केलं बघितलं ना तुम्ही. वंदना म्हणते दिव्या तू म्हणतेस ती गोष्ट वेगळी होती आणि ही गोष्ट वेगळी आहे एवढं तू लक्षात ठेव. आणि लगेच आता दिव्या म्हणते मला का दोष देते आई तू, जे घडलं आहे ते सत्यच आहे. वंदना म्हणते की दिव्या तुला किती जरी बोललं ना तू काही सुधारणार नाहीयेस. दिव्या म्हणते की सगळेजण मला का बोलता, मी सुद्धा इथे दुःखातच आहे.
दिव्या म्हणते की माझी कुणालाच काही पडलेली नाही. चंदन म्हणतो की दिव्या मला एक सांग ना, तुला मूल गेल्याचं दुःख जास्त आहे की उर्मिला काकूचा राग तुला जास्त आहे? दिव्या आता अवाक होऊन चंदनकडे बघते आणि चंदन म्हणतो की मला ना आता काही ऐकवतच नाही आजी, मी आतमध्ये जातो बरं का असे म्हणत आता चंदन आतमध्ये निघून गेलेला असतो तर दिव्या म्हणते जा जा, मला काही नाही फरक पडत चंदन. इकडे आता लक्ष्मणला कंपनीतून फोन आलेला असतो आणि लक्ष्मणला अचानक आता बोर्ड मीटिंग ठेवल्याचे कळते. लक्ष्मण फोनवर बोलत असताना आता कीर्तीसुद्धा तिथे आवरून आलेली असते आणि तेवढ्यात आता सीताई, शिवा आणि आशूसुद्धा तिथे येतात. तर लगेच आता लक्ष्मण म्हणतो हो हो मी लगेच निघतो. तर आता कीर्ती म्हणते की काका चल मी सुद्धा येते बोर्ड मीटिंगला, आणि बोर्ड मीटिंग आहे ना आज, तसं काय आहे ना आशू येणार नाही तेव्हा त्याच्या बाजूने मी येते. तर आता लगेचच आशू म्हणतो की काका नक्की कंपनीमध्ये काय चाललंय? लक्ष्मण म्हणतो की आशू तू काही टेन्शन घेऊ नकोस, तू त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस, मी सगळं काही हँडल करतोय. सीता म्हणते की पण नक्की अशी अचानक बोर्ड मीटिंग का ठेवली? तर आता लक्ष्मण म्हणतो की तसं काही नक्की व्यवस्थित आहे आणि नक्की दुसरं काहीच झालं नाही. शिवा म्हणते की नक्की का काका दुसरं काही झालं नाही? आणि तेवढ्यात आता लक्ष्मण म्हणतो की ते आशूच्या त्या प्रकारामुळे सगळीकडे आशूचं नाव आणि कंपनीचं नावसुद्धा खराब झालं आहे आणि म्हणून त्या प्रकारामुळे बोर्ड ऑफ मीटिंग ठेवली आणि त्यामुळे आता कंपनीमधले बोर्ड मेंबर सगळे नाराज झालं आणि थोड्या वेळापुरते का होईना त्याला आपण बाहेर ठेवूयात असं सगळ्यांचं म्हणणं आहे. सीताई म्हणते की असं कसं होऊ शकते, हे कसं शक्य आहे आणि ते बोर्ड मेंबर यांच्याशी बोललेत का? आणि लक्ष्मण म्हणतो की नाही भाऊंना माहिती नाही. तर कीर्ती म्हणते म्हणून मी जाते मीटिंगला, मी सगळं सांभाळून घेईन. कीर्ती म्हणते की आशूच्या बाजूने सुद्धा कुणीतरी बोलायला हवं ना. लक्ष्मण म्हणतो हे बघ कीर्ती, तुझी काही गरज नाही आहे, मी सगळं सांभाळून घेईन. कीर्ती म्हणते काका असं काय करतोयस? आणि लगेच आता कीर्ती म्हणते आई तू काही काळजी करू नकोस, काही दिवसांसाठी आशूला बाजूला करावं लागेल, हा तात्पुरता डिसिजन आहे, पण मी सगळं काही हँडल करेल आई. लगेच आता शिवा म्हणते की पण ताई असं जर केलं तर आशू त्यांना दोषी वाटणार नाही का? लक्ष्मण म्हणतो अगदी बरोबर. तेवढ्यात आता कीर्ती म्हणते की मी बोलते ना, तू मध्ये बोलू नकोस. तर आता आशू म्हणतो की ताई तू जरा थांब आणि बोर्डचा जो डिसिजन आहे ना तो बरोबर आहे, काही दिवसांपुरतं मी बाजूला होतो. मग आशू म्हणतो की उगाच माझ्यामुळे कंपनीला झालेला त्रास मला देखवणार नाही. शिवा म्हणते आशू तू जर असं केलं तर त्यांना तू दोषी वाटतील. तेवढ्यात आता कीर्ती म्हणते की ज्यांना याच्यातलं ज्ञान नाही त्यांनी प्लीज यामध्ये बोलू नका. आणि लगेच आता कीर्ती म्हणते की काही डिसिजन कंपनीसाठी घ्यावे लागतात आणि म्हणून मी कंपनीसाठी बोलते. आणि इकडे आता शिवा सीताईला म्हणते की मला अक्कल नसेल आणि मला काहीही कळत नसेल तरीसुद्धा मी बोर्ड मीटिंगला जाणार म्हणजे जाणारच. सीताई म्हणते की कीर्ती तू ऐक, शिवाला मीटिंगला जाऊ दे. तर आता कीर्ती म्हणते आई तू काय बोलतेस, अगं मी तुझ्या मुलगी आहे. तर आता सीताई म्हणते की अगं मुलीचा प्रश्नच येत नाही आहे आणि शिवा ना बरोबर मीटिंग अगदी व्यवस्थित हँडल करील. सीताई म्हणते हे बघ कीर्ती, आशू दोषी सिद्ध व्हावा अशी माझी अजिबात इच्छा नाही आहे, त्यामुळे मीटिंगला ना शिवालाच जाऊ दे. कीर्ती म्हणते की हिला काय थोडंच इंग्लिश जमणार आहे का? एक इंग्लिशचं पुस्तक वाचायला दिला तर तपतत मम करायला लागेल. आणि आता शिवा म्हणते की मला जरी माझं शिक्षण नसलं ना तरी मी ही मीटिंग अगदी बरोबर हँडल करील, मला पूर्ण खात्री आहे. कीर्ती म्हणते की जर तुला ही मीटिंग हँडल करता आली नाही तर लगेच आता शिवा म्हणते आणि लगेच आता शिवा म्हणते की जर मला हँडल करता आलं नाही तर मी या घरात पाऊल ठेवणार नाही. आणि लगेच आता शिवा म्हणते की कीर्तीताई तुम्हाला चांगलंच माहीत आहे की शिवा ही दिलेला शब्द अजिबात मोडत नाही. आणि त्यानंतर आता लगेच आता शिवा आशूला समजावते आणि म्हणते की आशू तू काही काळजी करू नकोस, मी सगळं व्यवस्थित हँडल करील. तर आशूने सुद्धा परवानगी दिलेली असते आणि आता सगळे बोर्ड ऑफ मीटिंगमध्ये एकत्र जमलेले असतात. आणि लगेच आता ते बोर्ड ऑफ मीटिंगमध्ये म्हणतात की आता आपण मागे हटायचं नाही बरं का. तर ती दुसरी बाई म्हणते की बरोबर आहे, कंपनीची बदनामी म्हणजे आपली बदनामी होते. आणि आता लगेच सगळेजण म्हणतात की काही जरी झालं ना आशूला यामध्ये जो काही निर्णय लागत नाही तोपर्यंत बाजूला ठेवायचं. तर आता त्या दुसऱ्या मॅडम म्हणतात की यामुळे आपल्याला फायदा होईल आणि आपले पुढचे कामंसुद्धा मार्गी लागतील. सगळ्यांनी आता एकमत केलेलं असतं आणि नुसतं एकावर आपल्याला अवलंबून राहता येणार नाही असे ते बोलता क्षणी येऊन तिथे येतो आणि म्हणतो की सर आलेत आणि तुम्हाला कॉन्फरन्स रूममध्ये बोलावलं आहे. सगळेजण आता कॉन्फरन्स रूमकडे जातात. इकडे आता आशू हा त्याच्या बेडरूममध्ये आलेला असतो आणि तेवढ्यात आता माझ्यासुद्धा तिथे असतो. तर आता आशू पस्तावा करत असतो. आशू म्हणतो की माझ्या उगाच मी कशाला तो फोन घेतला आणि
का मी काय करून बसलो, कशाला मी पार्टीला गेलो काय माहिती. आशू म्हणतो की माझ्यामुळे घरच्यांना किती त्रास होतो. तर माझ्या म्हणतो की हे बघ आशू, तो विचार आता तू करू नकोस, आम्ही तुझ्यासोबत आहोत ना. आशू म्हणतो की मला तर हे पटतच नाही, मी असा एकटा इथे बसू शकत नाही. सगळेजण माझ्यासाठी प्रयत्न करत असताना मी इथे एकटा बसून तरी काय करू. आता माझ्या हा आशूला समजावतो. माझ्या म्हणतो हे बघ मला तुझी अवस्था कळते. आशूला आता स्वस्त बसवत नसतं आणि उठून उभा राहत आशू म्हणतो की मला ना काय करावं तेच काही कळत नाही. त्यानंतर आता विचार करत आता माझ्या म्हणतो की आशू आपण देवळात जाऊयात ना. आता आशू म्हणतो देवळात कशाला. तर माझ्या म्हणतो की देवळात ना खूप शांत वातावरण असतं, तिथे ना तुझी एकाग्रता थोडीशी व्यवस्थित होईल. आशू म्हणतो की हे बघ तू म्हणतोय तर माझ्या आपण देवळात जाऊ, पण मला नाही वाटत की मला बरं वाटेल म्हणून. तेव्हा आता माझ्या म्हणतो आपण प्रयत्न तर करून बघूयात. आणि त्यानंतर आता माझ्याने आशूला देवळात आणलेलं असतं. आता मनोभावे देवळात येताच आता आशू हा देवाचे दर्शन घेतो. माझ्या आणि आशूने आता हात जोडलेले असतात. आणि त्यानंतर आता गुरुजी हे आशू आणि माझ्याला प्रसाद देतात. आणि त्यानंतर आता गुरुजी हे आता आशूला घरच्यांची खुशाली विचारतात. गुरुजी म्हणतात की शिवा कशी आहे आणि बाकीचे. तर आता आशू म्हणतो सगळे काही ठीक आहे, पण ना गुरुजी एक आमच्यावरती एक मोठं संकट आलंय. तर गुरुजी म्हणतात काय. आणि गुरुजी म्हणतात की हे बघा सगळं काही ठीक आहे, देवावरती विश्वास ठेवा. आशू म्हणतो देवावरती तर विश्वास आहेच, पण गुरुजी शिवाला आणि मला सारखं सारखं संकटांना सामोरं जावं लागतं. आणि लगेच आता आशू म्हणतो की आम्ही त्या संकटावर मात पण करतो, पण पुन्हा नव्याने एक संकट येऊन गेलं की दुसरं संकट उभं राहतं. आणि लगेच आता गुरुजी म्हणतात हे बघा आयुष्यात संकट येतच राहणार, पण यामध्ये तुमचं नातं कसं टिकून आहे. तर आशू खुश येऊन म्हणतो एकदम सॉलिड. आणि आशू म्हणतो की आमचं नातं स्ट्रॉंग आहे, म्हणूनच या संकटांना सामोरं जायची ताकद आम्हाला मिळते. आणि आता गुरुजी म्हणतात की देव ना आपल्या लोकांची नेहमीच परीक्षा बघत असतो आणि यावरूनच निष्कर्ष निघत असतो. आणि तो जर होकारार्थी निघाला तर असं समजायचं की अर्ध संकट टळलं म्हणून. आशू ते गुरुजींचे बोलणे ऐकून आता खुश होतो. आणि इकडे आता सगळे बोर्ड मेंबर आता कॉन्फरन्स हॉलमध्ये आलेले असतात, पण ऑलरेडी आता शिवाच्या त्या मैत्रिणीसुद्धा तिथे येऊन बसलेल्या असतात. त्यांना बघताच आता तो डायरेक्टर म्हणतो कोण तुम्ही आणि इथे का आलात. तर ती दुसरी मॅडम म्हणते की हे बघा तुम्ही जर इथून आता गेला नाहीत ना तर मी सिक्युरिटीना बोलवीन. तेवढ्यात आता लक्ष्मण त्या सगळ्यांना थांबवतो. आणि लगेच आता लक्ष्मण तिथे येताच त्या मॅडम म्हणतात की लक्ष्मण सर या मुली कोण आहेत आणि या इथे कशा आल्यात. तर त्या मुली म्हणतात की आम्ही आशुतोष सरांसाठी आलोय. आणि लगेच आता लक्ष्मण म्हणतो की तुम्हाला जे काही प्रश्न पडले असतील त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शिवा देईल. आणि लक्ष्मण आता शिवाला उत्तरं द्यायला तयार करतो. आणि लगेच आता शिवा म्हणते की तुम्हाला प्रश्न पडला असेल ना या मुली कोण आहेत. तर लगेच शिवा म्हणते की या मुली नवीन देसाई ऑटोमोबाईलच्या बोर्ड ऑफ मेंबर आहेत. ते ऐकताच आता दुसऱ्या मॅडम म्हणतात काय हे कसं शक्य आहे. आणि लगेच आता दुसरे बोर्ड ऑफ मेंबर म्हणतात की हे सगळं काय चाललंय आम्हाला काहीच कळत नाहीये, आमची काय थट्टा लावली का लक्ष्मण सर. आणि लगेच आता शिवा म्हणते थांबा मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणार. तेवढ्यात आता शिवा म्हणते हे बघा तुम्ही असा गैरअर्थ घेऊ नका, कंपनीच्या हिताचाच आपण विचार करतोय. तर ती मॅडम म्हणते हे बघा तुम्ही आम्हाला काढू शकत नाहीत. आणि लगेच आता तो दुसरा मॅनेजर म्हणतो तुम्ही हे करू शकत नाही कारण आम्ही खूप वर्षापासून इथे काम करतोय. आणि लगेच आता तो मॅनेजर म्हणतो हे बघा लक्ष्मण सर इथे काय मस्करी चालली काय आणि आम्ही इथे काय कशाला काम करतोय. मग एवढ्या दिवसापासून आम्ही इथे काम करतोय त्याचा फायदा तरी काय. आणि लगेच आता शिवा म्हणते की अहो असं कसं, आत्ताच तुम्ही म्हणालात ना आपण आशूला काढून टाकू म्हणून मी तुम्हाला काढून टाकते. आणि त्यानंतर आता इकडे देवाच्या पाया पडून आशू आणि माझ्या हे रस्त्याने जात असतात. तेवढ्यात आता रस्त्याने जाणारे येणारे लोक आता आशूला ओळखतात. आणि लगेच ते लोक म्हणतात की हाच तो नराधम ज्याने त्या स्त्रीवर अत्याचार केलाय आणि धरा रे याला मारा असे म्हणत ते लोक आता आशूला आणि माझ्याला मारू लागतात. पण त्याच वेळेस शिवा तिथे येते आणि शिवा आता पुढे येत म्हणते बघूया कोण हात लावतं ते. तर आता ते माणसं म्हणतात कुणी जरी आलं तरी आता आम्ही याला सोडणार नाही. लगेच आता त्या मंदिराच्या समोरचं होमामध्ये पेटवलेलं जळतं लाकूड शिवा आपल्या हातात घेते आणि म्हणते की बघूयात आता कोण खरं. तुमचा फक्त त्या व्हिडिओवरती विश्वास असेल पण माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे. चला देवासमोर असे म्हणत शिवा त्या सगळ्यांना देवासमोर घेऊन येते. आणि शिवा आशू दोघांनी आता देवासमोर हात जोडलेले असतात. तर आता देवसुद्धा आशू शिवाच्या बाजूने उभा राहून आता
आता शिवाच्या सत्याच्या बाजूने उभं राहत आता आशूला देव कसा कौल देतो आणि त्या भयानक घटनेतून आशूला आता शिवा कशी सोडवते हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.